आज छगन भुजबळ साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांनी मांडली. त्यांनी पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व करत या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले. एक ज्येष्ठ नेते म्हणून, ओबीसी नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल असं प्रत्येकाला वाटत असताना त्यांना डावलून इतरांना दिलेलं आहे. कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, कारण वापर केला त्यांचा निवडणुकीपुरता आणि मग नंतर त्यांना डावललं. हे चुकीचंच आहे. आज अनिलदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं पूर्णपणे नेतृत्व या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी धुळ्यामध्ये नेतृत्व केलं, नंदुरबारच्या येथे नेतृत्व केलंय आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. हा कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच आहे. छगन भुजबळ असं म्हणतायत की मी मनोज जरांगे सोबत करण्याची एक मला शिक्षा मिळाली, असं छगन भुजबळ बोललेले. ते का म्हणाले तेच सांगू शकतील, पण आम्हाला एवढंच वाटतंय की पक्षासाठी त्यांनी निवडणुकीमध्ये जी महत्वाची भूमिका घेऊन त्यांनी जे नेतृत्व केलेलं आहे, ओबीसी नेता म्हणून ते जे पुढे आले होते आणि त्यांनी ओबीसीसाठी लढण्याचं काम केलं होतं, तर तेवढं त्यांना न्याय पक्ष देईल असं वाटलं होतं, पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच करण्याचं काम त्यांच्या पक्षाने केलेलं आहे असं दिसतंय. फडणवीस माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असंही ते म्हटलेलं आहे. मी खेळणं झालोय का, असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. असू शकतात. त्यांचं काल मीडियावरती आम्ही बघितलं, त्यांची प्रचंड नाराजगी दिसते, पण हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.